कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पीएनजी नेटवर्क वेगानं विस्तारणाऱ्या राज्यांना 14% अतिरिक्त LPG मिळणार आहे। तर अमेरिका आणि इस्रायल इराणचं सरकार उलथवून टाकण्यासाठी नवीन सूत्रांवर काम करत आहे। केंद्र सरकारनं विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावलेला आहे, तर 3000 घरांची लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे। सरकारने IDBI बँकेच्या विक्रीची प्रक्रिया थांबवली आहे, तर शिवराज राक्षेवरील बंदी उठवण्यात आलेली आहे। अदनान शेखच्या वादग्रस्त विधानावरनं नेटकरी संतप्त झाले आहेत। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 19 मार्च वार गुरुवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे LPG सिलेंडरची। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झालाय आणि त्यामुळे LPG सिलेंडर जपून वापरा असा सल्ला देणाऱ्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणखी एक योजना जाहीर केली आहे। आता पाईप गॅसद्वारे गॅस जोडण्यांचे जाळे वेगाने विस्तारणाऱ्या राज्यांना 14% अतिरिक्त LPG पुरवठ्याचा आमिष केंद्र सरकारनं दाखवलंय। अमेरिका इराण युद्धाच्या 19व्या दिवशी सुद्धा देशात LPG पुरवठ्याची स्थिती चिंताजनकच असल्याचा पुनरुच्चार मंत्रालयानं पत्रकार परिषदेत केला। घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना PNG जोडणी देऊन सिटी गॅस वितरण नेटवर्क विस्तारासाठी तत्परतेनं मदत करणाऱ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 10% अतिरिक्त व्यावसायिक LPG पुरवठा करण्याचा प्रस्ताव केंद्रानं पत्राद्वारे दिलाय। याशिवाय PNG जोडण्यासाठी CGD-कडे केलेल्या अर्जांना सुद्धा मंजुरी देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन केलेल्या राज्यांना 1% अतिरिक्त LPG तसंच PNG-साठी अर्ज करताच मंजुरी दिल्यास 2%, PNG पाईपलाईनसाठी खोदकाम करून पूर्ववत करण्यास मदत केल्यास 3% आणि वार्षिक भाडं आणि भाडेपट्टीचे दर कमी केले तर 4% अतिरिक्त LPGचं आमिष दाखवण्यात येत आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी इराण सरकारची। इराणचे सर्वोच्च नेते आणि इतर 40 वरिष्ठ कमांडर्सची हत्या करूनही अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्यात यशस्वी ठरले आहेत। आता युद्धाला 20 दिवस उलटले त्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेनं तिथली राजवट कमकुवत करण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे। या योजनेचा उद्देश इराणमधलं बंड दडपल्याचा आरोप असलेल्या इराणी नेत्यांना प्रथम ठार मारणे हा आहे। आणि याच क्रमानं इस्रायलनं इराणी सर्वोच्च सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी, बासित दलाचे प्रमुख गोलाम सोलेमनी आणि आता गुप्तचर मंत्री इस्माईल कताईब यांची हत्या केली आहे। ज्या तळांच्या माध्यमातून इराण जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो त्या सर्व तळांवर हल्ला करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की इस्रायलनं इराणमध्ये मोठ्या संख्येनं गुप्तहेर तैनात केलेले आहेत। या गुप्तहेरांना इस्रायलकडनं शस्त्रही पुरवण्यात आलेली आहेत। इराणनं अशा 3 गुप्तहेरांना अटक सुद्धा केली आहे। हे युद्ध सुरू झाल्यापासून 50हून अधिक इस्रायली गुप्तहेरांना पकडण्यातही आलेलं आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी विमान कंपन्यांसाठी। केंद्र सरकारनं विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसवलाय। अनेक कंपन्या यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या पसंतीचं आसन उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारत होत्या। आता त्याला ब्रेक लावण्यात आलेला आहे। प्रवाशांना आता विमानातल्या किमान 60% आसनांसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाहीये। सर्व कुटुंबाला एकाच PNR क्रमांकावर एकत्र प्रवास करता येणार आहे। क्रीडा साहित्य, संगीत वाद्यांची काळजीपूर्वक वाहतूक करता येणार आहे। तसंच पाळीव प्राण्यांना नेताना सुद्धा प्रवाशांना निर्धारित नियमांचं पालन करावं लागेल।
विमान रद्द होणं, वेळापत्रक बदलणं आदींमध्ये प्रवाशांच्या हिताचं रक्षण व्हावं, महत्त्वाची संकेतस्थळं, ॲप आदींवर प्रवाशांच्या अधिकारांचा स्पष्ट उल्लेख हवा. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये संबंधित नियमांची सविस्तर माहिती द्यायला हवी. उडान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार छोट्या शहरांना हवाई मार्गानं जोडतेय. या दृष्टीनं प्रवाशांसाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विमानतळावर माफक दरात खानपान, मोफत वायफाय आणि लायब्ररी अशा प्रकारच्या सुविधा यापूर्वीच सुरू करण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी म्हाडाच्या लॉटरीची. म्हाडाच्या मुंबईतल्या घरांच्या खरेदीसाठी लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडनं तब्बल 3,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यासाठी घरांची जमवाजमव सुरू आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामध्ये ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन अंतर्गत बांधकाम सुरू केलेल्या 2,800 घरांचा समावेश आहे. तसंच पवई, घाटकोपर, प्रतीक्षानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या जवळपास 64 गाळ्यांचा तर मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या 143 सदनिकांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घरांची जमवाजमव सुरू असून किंमत निश्चितीनंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे IDBI बँकेची. जवळपास 5 वर्षांपासून सुरू असलेली IDBI बँकेतली हिस्सेदारीच्या विक्रीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरू होण्याची शक्यता आहे. बँकेच्या विक्रीसाठी सरकारला मिळालेल्या आर्थिक बोली या राखीव किमतींपेक्षा खूपच कमी होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात ही संपूर्ण प्रक्रिया थांबवण्यात आली. या विलंबाचं मुख्य कारण म्हणजे राखीव किंमत निश्चित करण्यासाठी वापरलेली पद्धत, ज्यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तज्ज्ञांच्या मते बँकेची किमान विक्री किंमत ही निश्चित करण्यासाठी शेअर बाजारातील किमतीवर प्रमाणापेक्षा जास्त अवलंबून राहण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वादग्रस्त मल्ल युवराज राक्षेला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आलाय. वाघोली पुणे येथे सुरू झालेल्या स्पर्धेत राक्षे याला नांदेडकडून वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आलेला आहे. कुस्तीगीर महासंघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या वर्षी राहिलेनगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत राक्षेने अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या काबिले यांना मारहाण केली होती. दुसरीकडे काबिले यांनी दिलेल्या निर्णयावर सुद्धा क्रीडाप्रेमींकडनं उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघानं दोघांवरही कारवाई केली होती. मात्र दुसऱ्याच अधिवेशनात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला संधी देण्यात आलेली आहे, तीही वाईल्ड कार्डद्वारे, आणि याची सुद्धा कुस्ती रसिकांमध्ये चर्चा आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी बिग बॉस OTT फेम अदनान शेखची. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस OTT फेम अदनान शेख पुन्हा एकदा वादाच्या जाळ्यात अडकलाय. लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतरावरनं चर्चेत असलेल्या अदनाननं आता स्त्रियांच्या पेहरावाबाबत केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फोडलंय. अदनाननं एका मुलाखतीत उघडपणे सांगितलं की जे पुरुष आपल्या पत्नीला बुरख्यात ठेवत नाहीत त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही. या विधानामुळे आधुनिक विचारांच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मी एक पुरुष आहे आणि दुसऱ्या पुरुषांची नजर कशी असते हे मला ठाऊक आहे, असं म्हणत त्याने स्त्रियांवर बंधनं लादण्याचं समर्थन केलेलं आहे. एवढ्यावरच न थांबता अदनाननं आधुनिक जीवनशैली जगणाऱ्यांवर सुद्धा टीका केली आहे. लोक आपल्या घरातील स्त्रियांना प्रदर्शनाची वस्तू समजतात, असं खळबळजनक विधान त्यानं केलंय. त्याच्या या विधानावर समाज माध्यमांवर त्याला ट्रोल करण्यात येतंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.